नमस्कार. मेडिकलच्या दुकानांच्या मध्ये काउंटरवरती सगळ्यात जास्त विकलं जाणारं औषध म्हणजे पेन किलरच्या गोळ्या. बरेच लोक सांधेदुखी व्हायला लागले की अशा पद्धतीची गोळी घेतात आणि त्याच्यामुळे तात्पुरती सांधेदुखी कमी सुद्धा येते. पण ह्यामुळंच सांधेदुखीकडे आपण दुर्लक्ष करतो आणि मग ह्याचे गंभीर परिणाम भविष्यात भोगायला लागू शकतात. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी अशी लक्षणं तुम्हाला सांगणार आहे. ती लक्षणं जर तुमच्यामध्ये तुमच्या सांधेदुखीत दिसत असतील तर समजून जा की तुम्हाला आता गोळी घेऊन दुर्लक्ष करण्याची नव्हे, तर डॉक्टरांच्याकडे जाऊन व्यवस्थित उपचार घेण्याची वेळ आली. त्यातलं पहिलं लक्षण म्हणजे सांधे फक्त दुखत नाहीत, तर त्यांना सूज येते, सांधा लाल होतो, रसरसतो, तो स्पर्शाला गरम सुद्धा लागतो आणि सांध्याला हात लावला तर अजिबात सहन होत नाही. आणि हे फक्त सांधा हलवल्यावरतीच नव्हे, पूर्ण विश्रांती घेत असताना सुद्धा सांधा असाच दुखत राहतो. तर अशा वेळेला तात्पुरती गोळी अजिबात घेऊ नका, हे दुखणं पुढे ढकलू नका, व्यवस्थित उपचार नक्की घ्या. दुसरं लक्षण जे बऱ्याच सांधेदुखींच्या मध्ये दिसतं ते म्हणजेच सांधे सकाळी उठल्यावरती आखडतात. म्हणजेच बोटं एवढी आखडतात की मूठ आवळता येत नाही, कंबर इतकी आखडते की अंथरुणावरती उठता येत नाही आणि गुडघ्याने पाय आखडतात, ज्यामुळं पाय जमिनीवरती टेकवता सुद्धा येत नाहीत. आणि हे फक्त 10-15 मिनिटं नव्हे, अर्धा पाऊण तास असंच राहतं. जोपर्यंत आपण गरम पाण्याने अंघोळ करत नाही तोपर्यंत सांधे आखडलेलेच राहतात. यानंतरचं तिसरं लक्षण दिसतं ते म्हणजेच सांधेदुखीसोबत ताप सुद्धा येतो. अनेक जणांच्या मध्ये फक्त कणकण असते, थंडी वाजून येते किंवा रात्रीच्या वेळेला ताप भरतो. तर काही जणांच्या मध्ये दिवसभर काहीही त्रास नसतो, एकदम अचानक आणि जोराचा ताप भरतो. तर त्यावेळेला आपल्या सांध्यांच्या मध्ये इन्फ्लामेशन चालू असतं आणि त्यामुळे हा ताप येत असतो. चौथं लक्षण दिसतं ते म्हणजेच सांधा फक्त कुठल्या तरी एका बाजूचा दुखत नाही, तर एकाच वेळेला दोन्ही बाजूचे सांधे दुखायला लागतात. म्हणजे जर गुडघा दुखत असेल तर तो डावीकडचा उजवीकडचा दोन्ही गुडघे दुखतात. तसंच कोपर दुखायला लागला तरी सुद्धा तो दोन्हीकडचा दुखायला लागतो. आणि अशा वेळेला ह्याला आपण सिमेट्रिकल जॉईंट पेन म्हणतो. अशी जर लक्षण तुमच्यामध्ये दिसत असतील तर तुम्हाला व्यवस्थित निदान करणं गरजेचं आहे. यानंतर बघूयात पाचवं लक्षण कुठलं दिसतं. तर बऱ्याच वेळेला सांधेदुखीच्या पेशंटमध्ये महिनोन-महिने कुठलाही त्रास होत नाही. त्या पेशंटला वाटतं की आता माझी सांधेदुखी पूर्ण बरी झाली. पण अचानक एखाद्या दिवशी कुठलातरी एखादा सांधा सुजायला लागतो, जोरात ठणकतो सुद्धा. बऱ्याच वेळेला हे रात्रीच्या वेळेला घडतं. अगदी झोप मोडते आणि मग लक्षात येते की आपला सांधा खूप जोरात ठणकायला लागला. विशेषतः हे मनगटाच्या सांध्यांच्या मध्ये जास्त वेळेला दिसून येतं. त्यानंतर सहावं लक्षण जर तुमच्यामध्ये दिसलं तर तुम्ही तुमच्या सांधेदुखीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आणि ते लक्षण म्हणजेच एक डेंजरस कॉम्बिनेशन आहे, ज्याच्यामध्ये तुमची भूक कमी येते, तुम्हाला थकवा जाणवायला लागतो आणि तुमचं वजन सुद्धा दिवसेंदिवस कमी व्हायला लागतं. असं जर दिसत असेल, हे डेंजरस कॉम्बिनेशन तुम्हाला गंभीर परिणामांच्याकडे सुद्धा नेऊ शकतं. तुम्हाला जर जिने चढणे, व्यवस्थित उठता बसता येणं, हातामध्ये वस्तू व्यवस्थित पकडता येणं, ह्या सगळ्या सोपा वाटणाऱ्या गोष्टी जर शिक्षा वाटायला लागल्या, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना खूप कठीण जायला लागल्या, वेदना खूप व्हायला लागल्या, तर समजून जा की ही साधी सांधेदुखी नाही आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये व्यवस्थित उपचार घेणं अतिशय गरजेचं आहे. आपण सुरुवातीलाच पेन किलर्स बद्दल बोललो, तर अशा पेन किलर्स घेतल्यामुळं तिथे एक मास्किंग इफेक्ट सुरू होतो. म्हणजेच पेन किलर घेतल्यावरती आपल्याला त्या सांध्यामध्ये जे इन्फ्लामेशन चालू असतं, ज्या कळा सांध्यामधून येत असतात, त्या मेंदूला जाणवत नाहीत. पण सांध्यांची झीज मात्र तशी सुरू राहते आणि ह्याच्यामुळे मग कार्टिलेज इंजुरी व्हायला लागते. म्हणजेच सांध्यांचं जे नुकसान होत असतं ते नुकसान होणं चालू राहतं, फक्त आपल्याला कळत नाही. आणि त्यामुळे गोळी घेणं बंद केल्यानंतर पुन्हा सांधा जास्त दुखायला लागतो. आणि अशी जर वारंवार पेन किलर घेतल्यानंतर परत परत सांधा दुखायला सुरू होत असेल तर मात्र तुम्हाला व्यवस्थित उपचार घेणं गरजेचं आहे. काही वेळेला सांधेदुखी ही अनुवंशिक सुद्धा असू शकते. म्हणजे जर समजा तुमच्या आई वडिलांना किंवा भावा बहिणींच्या मध्ये अगोदरच सांधेदुखी असेल आणि जर तुम्हाला सुद्धा त्यासारखीच लक्षणं दिसायला सुरू झाली असतील तर तुम्ही ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण बऱ्याच वेळेला अनुवंशिक सांधेदुखी असली आणि जर तुम्ही त्याच्यावरती व्यवस्थित सुरुवातीलाच उपचार घेतले तर नंतर सांध्यांचं होणारं नुकसान तुम्ही टाळू शकताय. आता शेवटचं 10वं लक्षण काय आहे तेही बघूयात. जर तुमच्यामध्ये सांधेदुखी सोबतच डोळ्यांची आग किंवा जळजळ होत असेल, त्वचेच्या काही तक्रारी असतील, चेहऱ्यावरती काळसर किंवा लालसर डाग येत असतील किंवा डेंग्यू आणि चिकनगुन्या झाल्यानंतर जर तुम्हाला सांधेदुखी सुरू झाली असेल तर तुम्हाला ह्याचं वेळीच निदान करायला पाहिजे. कारण अगदी क्वचित आढळणारे काही सांधेदुखीचे प्रकार सुद्धा तुमच्यामध्ये असू शकतात.
3 गोष्टी म्हणजेच वेळीच निदान, योग्य उपचार आणि गरजेचे लाईफस्टाईल चेंजेस जर तुम्ही केले तर तुम्ही सांधेदुखीतून बाहेर पडू शकता. काही आयुर्वेदिक औषधं, प्रभावी पंचकर्म सुद्धा तुम्हाला ह्याच्यातून बाहेर पडायला नक्कीच मदत करतील. फक्त तुम्ही तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे.